त्या कॅबिनेटमध्ये होती ती योजना रद्द केली. आमच्या सरकार 2014 पर्यंत असताना त्याला एक आपण योजना करायची ठरवल्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला नाही. टेंडर झाले, बिडिंग करण्यात आली आणि एखादी योजना बिडिंग करून कुणाला देण्यात आली असेल तर जे लोक विरोध करताय, रात्री त्यांच्याशी फोनवर बोलताय, त्या मतदारसंघाचे आमदार बिमदार त्यांच्याशी संपर्क ठेवताय, ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे की धारावीचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक ज्यांची दुकानं आहेत, छोटे छोटे कारखाने आहेत, ज्यांची घरं आहेत, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे ही संकल्पना आमची होती. आम्ही ही संकल्पना, मी राज्यमंत्री असताना त्या खात्याचा धारावीच्या जगात एशियातली मोठी झोपडपट्टी आहे, त्याचा पुनर्विकास केला पाहिजे. त्या बाबतीत आम्ही जेव्हा एखादी संकल्पना आणली होती ते कार्यान्वित होत असतील तर आम्ही अडथळे न निर्माण करता आम्ही या योजनेला समर्थन करत आहोत. पण कुणाला बेघर होऊ देणार नाही, त्याची पण जबाबदारी आम्ही स्वीकारतो. दुकानदार असतील, कारखानेदार असतील, त्यांना पण न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्या अडचणीच्या विरोधात उभा. तटकरे साहेब तुम्हाला सवाल आहे. तटकरे साहेब सवाल असा आहे की तटकरे साहेब सवाल असा आहे, भाजपने नवाब मलिकचा विरोध केला होता. आता अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर आणि अकोला जिल्ह्यामध्ये MIM बरोबर त्यांनी युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची याच्यावर काय बोलते? भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरती कोणावरती युती करायला भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. दुसरा मुद्दा आपण नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये म्हणाला, भारतीय जनता पक्षाने त्यांना जे वाटते ती भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक आम्ही भूमिका घेतल्याच्यापासून आमच्या सोबत आहे. सना मलिक, जिशान सिद्दीकी, नवाब मलिक आम्ही सगळेजण महायुतीमध्ये लढत असताना ज्या घड्याळच्या चिन्हावरती आम्ही महायुतीमधून राज्यात सामोरं गेलो त्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली. ठीक आहे, त्यातलं एक यशस्वी झाल्यात. त्यावेळेला आम्ही महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढली. त्याच्यामुळे टीका टिप्पणी होत असते. त्याच्या पलीकडे जाऊन राज्य देश याचं हित जपत आमचा सहभाग इंडियामधला त्या ठिकाणचा आहे आणि तो राहील. नाही, निवडणूक ही अभिनयाने लढली जात नाही. अभिनयाचं कौशल्य दाखवत, कौशल्य दाखवत निवडणूक लढवत जात असते आणि त्याचबरोबर ती विश्वासार्हता पण लागत असते. एक भाग. दुसरा भाग असा की राज्यामध्ये ज्या वेळेपासून आघाडी किंवा युतीच्या सरकारची अपरिहार्यता आली त्यावेळेपासूनच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी एकत्रितपणाने लढवलेल्या नाहीत. 99 सालामध्ये 99 ते 2014 राज्यात आम्ही लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होतो. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. 14 ते 19 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखाली होतं. त्याला मुंबई महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, त्या निवडणुका सुद्धा एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्या गेल्या. कल्याण डोंबिवलीचं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. अजूनही आपल्यापैकी कोणीतरी ते आठवण्याचा प्रयत्न करा तरी त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार टिकलं. आता जी टीका टिप्पणी होते आहे, एकतर स्वतंत्रपणाने निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना एक स्ट्रॅटेजी मांडली गेली, ती मुख्यमंत्र्यांनी मांडली पुण्याला. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत, दोन्ही एकत्रितपणाने लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल. ही एक स्ट्रॅटेजिकल भूमिका मांडून आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका त्या ठिकाणी लढतो. त्या निवडणुकीमध्ये कुठेही कटुता होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी असं महायुतीमध्ये ठरलं. दुर्दैवाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी खूप टोकाची भूमिका झाली, पण नंतर निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेला ते सगळंच अलवेल झालेलं पाहायला मिळालं. तसंच आता
14 तारखेला 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखे 15ला मतदान आहे, 16ला निकाल आहे, 17ला तुळगे घेऊन आम्ही सगळेजण एकमेकाला भेटू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन, मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असे सगळे एकत्रित होऊन तिळगुळ देऊ एकमेकाला. त्यांना सांगण्यात येतं की अजूनही इरिगेशनच्या स्कॅममध्ये जी काय कोर्टाची केस आहे ती आली मागची केसेस काढून आली तर इलेक्ट्रिक डिफिकल्ट ही कुठली वक्तव्य होतात म्हणजे म्हणतात मैत्रीपूर्ण आहे असे होत असतात. एक असं आहे की परवाच उपमुख्यमंत्री अजितदादा रायगड दौऱ्यावरती होते. तिथून आम्ही मुंबईमध्ये पार्टी ऑफिसमध्ये बसलो. माझी त्यांची चर्चा झाली. रात्री काल माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी संवाद केला. आज मी बावनकुळे साहेबांच्या जवळ सुद्धा बोललो. पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जवळ सुद्धा बोललो. आणि त्याच्यामुळे जी वक्तव्य झालेली आहे ते काही मी नाकारत नाही, पण त्या बाबतीमध्ये अधिक गैरसमज होऊ नये, कटुता वाटू नये म्हणूनच मी या तिन्ही नेत्यांशी संपर्क केलेला आहे. त्यामुळे ती कटुता अधिक वाढणार नाही याची पूर्णपणाची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. मी स्वतःच तिन्ही नेत्यांशी बोललो. दादांजवळ माझं दोनदा बोलणं झालं, बावनकुळे साहेबांजवळ दोनदा झालं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ झालं. त्यामुळे ठीक आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते बोललं गेलं, मी नाकारत नाही, पण आता त्याची दुरुपयोग होणार नाही. आय एम कॉन्फिडंट अबाउट दॅट. एक असं आहे की तसं बघितलं तर आम्ही सरकारमध्ये असताना, मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना MOTP आणि MOE ऑफिसचं बिल मांडलं. आता जो लिंक झालाय अटल शेती त्यावेळेला मांडलं होतं, त्याचं टेंडरही बिलाचं रस्ता निघालं. अंबानी बंधू त्यावेळेला विभागले गेले होते. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली, प्रलंबित राहिलं तर ते काम त्यावेळेला सुरू झालं. कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा महापालिकेने त्यावेळेला पुढाकार घेतला असेल. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अगोदर होतं मला माहिती आहे. त्यानंतर मग भारत सरकारची परवानगी मिळवताना अनेक अडचणी होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांची परवानगी मिळवणं आणि त्याच्यातून त्या कामाला गती मिळणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि एखाद्या गोष्टीचा मोठा प्रकल्प आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला CRZ आणि इतर जे काही वातावरण बदलाच्या निमित्ताने जी काही परवानगी त्या ठिकाणी अपेक्षित असते त्याला वेळ विलंब होत असताना कोणाच्या तरी पाठपुराव्याची गरज असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही तेव्हा नियोजित केला. त्याच्यानंतर तिथं प्रकल्पग्रस्त त्याला किती मागणीचा द्यायचा आम्ही काही मी म्हणतो, कारण तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. खारघरच्या परिसरामध्ये आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याचाही सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये पाठपुरावा करत आलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या सगळ्या परवानगी त्या ठिकाणी आल्या. ते शेवटी संयुक्त सगळ्यांचं श्रेय आहे. सर, आपके मैनिफेस्टो में 2 चीजें लिखी हुई है कि प्रदूषण नियंत्रण के लिए इलेक्ट्रिक बस और CNG वाहन को प्रोत्साहन दिया जाएगा, लेकिन अभी इसमें एक भी इलेक्ट्रिक व्हीकल का उल्लेख नहीं है. दूसरी चीज लिखी हुई है क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना. तो सर, इसके बारे में आप थोड़ा विस्तार से बताना चाहेंगे. और इसके साथ साथ ये भी लिखा हुआ है कि हवा गुणवत्ता मॉनिटरिंग सिस्टम दिखाई जाएगी. फिलहाल मुंबई का AQI 256 के ऊपर है, सामने की बिल्डिंग्स भी नहीं दिख रही है. क्या मुंबई दिल्ली बनने की कगार पर है? तो आपका रोड प्लान क्या है सर? देखिए, ऐसा है, सबसे बड़ा धूल मुक्त मुंबई बनाने का कार्यक्रम हमने, धूल मुक्त मुंबई का आज जो सफाई कामगार है मुंबई शहर में कचरा ऊपर से उठा लेते, जो ब्रशिंग करने का पहले जो मुंबई शहर में काम था, रास्ते धोने का मुंबई शहर में जो काम था, आज पूरी तरह से धूल मुक्त मुंबई का जो कार्यक्रम आज से 50 साल पहले जिस तरह से महानगर पालिका कार्य चीजों को करती थी, आज वैसा नहीं है. लेकिन इतना मैन पावर भी नहीं है. पहले मुंबई छोटी थी, आज मुंबई का विस्तार 20 गुना बड़ा हो गया. तो जो भी नई टेक्नोलॉजी है उसके जरिए सारी
जो मशीनरीज है उसको लाना और डस्ट फ्री सिटी बनाने को प्रायोरिटी हम लोग निश्चित रूप से देंगे, ताकि मुंबई का जो भी प्रदूषण है वो खत्म हो। सर मला 2 प्रश्न विचारायचे मॅडम. क्लाइमेट का मतलब ये है कि मुंबई शहर का जो भी, चाहे वाटर लॉगिंग का प्रॉब्लम हो, चाहे पॉल्यूशन का प्रॉब्लम हो, अलग अलग चीजें हैं जिसकी वजह से मुंबई शहर में बड़ी समस्या निर्माण हो रही है जी। तो मैंने बताया ना कि डस्ट फ्री मुंबई होगी तो पॉल्यूशन कंट्रोल होगा। आज आपने कहा कि मुंबई शहर में विजिबिलिटी एकदम खत्म हो गई है, तो जब हम डस्ट फ्री सिटी बनाएंगे तो ये सारी चीजें, पॉल्यूशन कंट्रोल होगा। जहां तक स्ट्रॉन्ग वाटर का प्रॉब्लम है, आज जो सबसे ज्यादा आप शहर देखोगे तो बारिश में डूब जाता है, तो उसके भी ढंग से प्लानिंग करनी चाहिए। तो हर चीजों का जब इंटीग्रेटेड प्रोग्राम होगा, मीठी नदी का डाइवर्जन की हमने बात की है, जब ये सब चीजें इंटीग्रेटेड होगी तब जाके मुंबई का जो भी परिस्थितियां वो बदलेगी। यही तत्काचा एक मला प्रश्न आहे की मयूर सोनवणे जो संभाजीनगरचा आपला कॅन्डिडेट आहे, मयूर सोनवणे संभाजीनगरचा राष्ट्रवादीचा नगरसेवक पदाचा उमेदवार आहे. त्याचं घर रात्री काल जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एका साईडला एवढं मोठ्या स्वरूपात गुन्हेगारीचं तर याची काही कल्पना आपल्याच आहे का? आणि दुसरा मुद्दा मला नवाब मलिकांना विचारायचा आहे की आता काही वेळांपूर्वी अमित साटम यांनी एक प्रेस घेतली. त्या प्रेसमध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं की मालवणी, शिवाजी मानखुर्द या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम, कुर्ला या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समुदायाचे अनेक घुसखोरी वाढलेले आहेत आणि हे सगळे बांगलादेशी आहेत आणि हे मुद्दामून करण्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान वाढवणं आणि मतदारांची संख्या वाढवणं हा अजेंडा दिसून येतो. एक संभाजीनगरची घटना, मी आज रायगडमधून आता आलो, त्याच्या आधी लोकसभेचा कार्यक्रमातून विचारलं तेव्हा मला माहित नाही, पण मी उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे. आता आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर मी नक्की माहिती घेईन आणि जे काही झालं असेल त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करेन. सर माझा प्रश्न आहे, नहीं, सागर कुलकर्णी नहीं, अमित साटमजी यांचा आरोप आहे की घुसखोरी मुंबईमध्ये झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय, राज्य गृहमंत्रालय याच्यावर काम करत राहतात. हे बांगलादेशीच्या नावाखाली लोकांच्या त्रास देण्याचा कार्यक्रम जर त्यांचे असेल तर त्यांच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही. कुर्ला असतील, मालवणी असतील किंवा जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या आहे हे सगळे बांगलादेशी जे बोलत आहे. मला वाटते लोकांची दिशाभूल करण्यासाठी या प्रकारच्या हे कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. या बांगलादेशी घुसखोरांबाबत गेली 50 वर्ष या मुंबईमध्ये पोलीस खातं आयडेंटिफिकेशन करतो, कोर्टासमोर त्यांना हजर करतो. काही पश्चिम बंगालची लोक असतात, त्यांचे पुरावे मागून घेत आहे, मग कोर्टाच्या ऑर्डर घेऊन त्याला या देशातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम आजपासून नाही, गेली 50 वर्ष सुरू आहे. पण बांगलादेशी बोंबाबोंब करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना. याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे, त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे. या मुंबईमध्ये जे कोणी आहे ते सगळे मुंबईकर आहे, भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा हे नवीन एजेंडा नाही. ते गेली 30-40 वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले. अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका, म्हणजे त्यांनी समस्या सोडवण्याबाबत जे बांगलादेशचे लोक इथे येत आहे त्यांना वर्क परमिट दे असा एक तोडगा काढण्याचा कार्यक्रम भाजपनेही तयार केला होता. पण अमित साटमला मुंबईची माहिती कमी आहे, कारण आता ते 2-3 त्यांचे आमदार जरी असतील मुंबईमध्ये, मला वाटतं 20 वर्षापूर्वी इथे आले. मुंबई काय आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये 60,000 मुस्लिम मतदार आहे. त्याच्या बाबतीत का उल्लेख करत नाही? त्यांच्या घरी जाऊन ते खाताय, हात जोडताय, बसताय, मिटक्या मारताय. त्या अंधेरीचा पण उल्लेख करा ना, जुगलीचा.